प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणं हे आपल्या हातात नसतं, पण ती गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न करणं मात्र आपल्या हातात असतं. सगळीच वादळं तुमच्या आयुष्यात व्यत्यय आणण्यासाठी येत नसतात, तर काही तुमचा मार्ग मोकळा करण्यासाठी येतात. जीवन जगायचं असेल तर त्रास सहन करायला शिका, कारण मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाहीत. एक क्षण रडवून जातो तर एक क्षण हसवून जातो. जीवनाच्या प्रवासात येणारा प्रत्येक क्षण हा काहीतरी नक्कीच शिकवून जातो. अडचणी कितीही आल्या तरी प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. वादळातही दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात कितीही मोठी उंची गाठली तरी आपल्या जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला कधीच विसरू नका. देव दुःख सर्वांना सारखेच देतो, फक्त दुःख पेलण्याची कुवत प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. काही व्यक्ती थोड्याशा दुःखाने कोलमडून पडतात, तर काही व्यक्ती डोंगरा एवढे दुःखही खांद्यावर घेऊन चालतात. माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा, आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळते. नियती जेव्हा आपल्या हातून काही हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता आपला हात रिकामा करीत असते. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरं जाणं हेच तर खरं आयुष्य आहे. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती, आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय कळत नाही. आणि माणुसकी म्हणजे काय ते मैत्री केल्याशिवाय कळत नाही. मनुष्यात जास्त अहंकार नसावा. कधी कधी हवेत उडणाऱ्यांनाही आधाराची गरज भासते. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत त्या प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा माणसे. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही, कारण त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत असतो. अक्षर कितीही सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षरांकडेच लक्ष जातं. तसंच आपण कितीही चांगलं वागलो तरी समोरच्या व्यक्तीचं लक्ष सर्वप्रथम आपल्या चुकाकडेच जाणार. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रेमाने भरलेले घर या गोष्टी विकत घेता येत नाहीत, तर कमवाव्या लागतात. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते.